नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकारण सर्वांनी जवळून पाहिले, पण जागतिक राजकारणात गेल्या काही दिवसात अशा काही घडामोडी घडल्या आहेत ज्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधले। ट्रम्पचे सध्याचे वर्तन बघता बऱ्याच गोष्टी समोर येतात। अमेरिकेला वाटतं की भारताने स्वतंत्र परराष्ट्र धोरण न ठेवता आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचं नेतृत्व स्वीकारावं, म्हणून अमेरिकेने भारतावर दुप्पट टॅरिफ लावला। सर्वात आधी टॅरिफ म्हणजे काय ते समजून घेऊ। टॅरिफ म्हणजे इम्पोर्ट ड्यूटी, एका देशाने दुसऱ्या देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर लावलेला कर। उदाहरणार्थ, भारत अमेरिकेकडून गाड्या किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेतो। जर अमेरिकेने दुप्पट टॅरिफ लावला तर भारताला त्या वस्तू विकत घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील। याविषयी व्हिडिओमध्ये पुढे सविस्तर बोलू। तर मोदी आणि ट्रम्प यांच्यातील दुरावा वाढतोय। दुसऱ्या बाजूला रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि मोदी यांची जवळीक सुद्धा चर्चेत आहे। याच दरम्यान अजित डोवाल यांनी ऑगस्ट महिन्यात रशियात दौरा केला। हे सगळं फक्त योगायोग आहे का, की यामागे काहीतरी मोठा खेळ दडलेला आहे? चला हे सविस्तर समजून घेऊया। तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार, मी कैलास, तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र। 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र दिवस साजरा करत होता, तर मोदींचे भाषण लाल किल्ल्यावर सुरू होते आणि त्याच दिवशी अलास्काच्या बर्फात राजकीय धग पेटली होती। त्याचं कारण महासत्ता असलेल्या दोन देशांचे दिग्गज नेते ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीवर जगाचं म्हणजे विशेषतः भारताचं लक्ष लागून होतं। ही बैठक खरंच युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी होती का, की मोठ्या राजकीय डीलसाठी? हे अजून स्पष्ट झाले नाही। मागील काही महिन्यात मोदींनी भारत आत्मनिर्भरची घोषणा केली आणि तेव्हापासूनच या सर्व घटनांची बीजं रुजली। चला हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊ। अँड्रो सुशोनत्सोव या आंतरराष्ट्रीय संबंध तज्ज्ञांनी तास या रशियन मीडिया वाहिनीशी बोलताना सांगितले, भारत हा रशियाकडून तेल विकत घेतो म्हणून अमेरिका टॅरिफ लावत नाही, तर त्यामागचं मुख्य कारण वेगळंच आहे। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारत आज जगातील सर्वात मोठा लोकसंख्येचा देश आहे। भारताची अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढते। तंत्रज्ञान, संरक्षण, अवकाश संशोधन अशा प्रकारे भारत सगळीकडेच प्रगती करतोय। म्हणून अमेरिकेला हीच भीती वाटते की भारत उद्या चीन सोबतच्या संघर्षात स्वतःचा निर्णय स्वतःच घेईल, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली चालणार नाही। म्हणूनच टॅरिफ लावून दबाव टाकून अमेरिका भारताला आपल्या बाजूने वळवू पाहते। पण भारताची रणनीती वेगळी आहे, ती म्हणजे स्वतंत्र परराष्ट्र नीती। गेल्या काही वर्षात मोदी आणि ट्रम्प यांचे संबंध खूप चर्चेत होते। हाउडी मोदी पासून तर नमस्ते ट्रम्प पर्यंत। मात्र आता समीकरण बदलत आहेत। टॅरिफच्या दबावामुळे भारत आणि अमेरिका नात्यात तडे गेले, पण या उलट पुतीन आणि मोदी यांच्यातील संवाद अधिक घट्ट होत आहे। यामागे दोन कारणं आहेत। पहिलं, रशियाचं तेल स्वस्त आणि विश्वासाच्या पात्र। दुसरं, संरक्षण करार, विशेषतः S-400 सारखी डिफेन्स सिस्टीम। पुतीन आणि मोदी यांच्यातील जवळीक ही ट्रम्पला अस्वस्थ करते। अमेरिकेला हवं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने त्यांच्या बाजूने उभं राहावं, पण भारत रशियाशी आपले संबंध घट्ट करतोय, कारण भारताला दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली नाही तर स्वतंत्र परराष्ट्र धोरण पाहिजे। सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे अजित डोवाल यांचा रशिया दौरा। त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली। त्यात मुख्य अजेंडा होता आणखी S-400 डिफेन्स सिस्टम विकत घेण्याचा। भारताकडे आधीपासून 3 S-400 प्रणाली आहेत। त्याचा वापर भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये केला होता आणि त्याचा परिणाम खूप प्रभावी ठरला। S-400 ची वैशिष्ट्य काय ते सांगतो। शत्रूचे विमान, मिसाईल किंवा ड्रोन 400 किलोमीटर लांबून पाडण्याची क्षमता, आधुनिक रडार आणि मल्टीलेअर संरक्षण, जगातील सर्वात शक्तिशाली एअर डिफेन्स पैकी एक। आणि भारताकडे ही ताकद वाढवणं म्हणजे अमेरिकेसाठी मोठा धक्का, कारण भारत सर्वच बाजूंनी परिपक्व होणार। आता या संपूर्ण परिस्थितीकडे शतरंजी खेळ म्हणून बघा। अमेरिकेला हवंय की भारताने तिचा प्यादा व्हावं। रशियाची इच्छा आहे की भारत तिचा कायमस्वरूपी मित्र राहावा। चीनला वाटते की भारताने नेहमी कमकुवत राहावे। आणि भारत हा असा खेळाडू आहे जो स्वतःच्या बुद्धीने चाल खेळतोय, कधी अमेरिकेसोबत तर कधी रशियासोबत। यालाच आपण म्हणतो मल्टीपोलर डिप्लोमसी। भारत ना अमेरिकेचा प्यादा ना रशियाचा। भारत स्वतःच एक राजा आहे।
म्हणून मित्रांनो, अमेरिकेने लावलेला टॅरिफ हा फक्त एक मुखवटा आहे. खरं कारण आहे, भारताने स्वतंत्र धोरण न ठेवता अमेरिकेचं नेतृत्व स्वीकारावे. पुतीन मोदी जवळ एक, अजित डोवाल यांचा रशिया दौरा आणि S-400 डील पुढील येणारे काही महिने ठरवतील. भारत खरंच अमेरिकेच्या दबावाखाली झुकतो का, की पुन्हा एकदा जगाला दाखवतो भारत कोणाचाच प्यादा नाही, तर तो स्वतःच एक राजा आहे.